10वी आणि 12वीचे बोर्डाचे पेपर सुरू असताना परीक्षा केंद्रावरती ज्या शिक्षकांचा परीक्षा प्रक्रियेशी काही संबंध नाही, परीक्षा केंद्रावरती त्यांना कुठलंही दायित्व देण्यात आलेलं नाही आहे, अशा शिक्षकांनी उपस्थित राहणं अपेक्षित नाही आहे. किमान त्यांनी उपस्थितच राहू नये असे आदेश 2 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी काढले आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि यामागे धक्कादायक कारणं असल्याची शक्यता आहे. आपल्यासोबत मूळ तक्रारकर्ते हेमंत गांजरे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी बोलूया. हेमंतजी, तुम्ही 2 वर्षापूर्वी पत्र दिलं होतं, काय पत्र दिलं होतं, त्यावर काय उत्तर आलं होतं? 2 वर्षापूर्वी 2024 मध्ये माननीय शिक्षणाधिकारी नागपूर यांनी एक पत्र काढलं होतं, एक आदेश काढला होता, की ज्या शिक्षकांची 10वी आणि 12वीच्या परीक्षेवर ड्युटी नाही, त्यांना कर्तव्य देण्यात आलेलं नाही, अशा शिक्षकांना हजर राहण्यास बंदी करण्यात आली होती. नियमानुसार त्यांना त्या परीक्षा केंद्रावरती हजर राहू नये अशा प्रकारचे आदेश काढले होते. असेच आदेश अजूनसुद्धा 2026 मध्ये काढण्यात आले होते. हे पत्र माझ्यासमोर आहे. ह्या पत्रानुसार 2024चं हे पत्र आहे आणि त्याच्यामध्ये जेवढ्या काही खाजगी व्यवस्थापनांच्या शाळा आहेत त्या व्यवस्थापनांवरती जे काही शिक्षक नियुक्त आहेत त्या शिक्षकांव्यतिरिक्त 10वी-12वीच्या परीक्षा केंद्रावर कोणालाही हजर राहू नये अशा प्रकारचे आदेश आहेत. पण याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. काय कारण आहे? आणि असं काय कारण आहे की ज्याच्यामुळे तुम्ही ही मागणी केली होती, पत्र दिलं होतं? ॲक्च्युली 10वी आणि 12वीच्या केंद्रांवरती अनेक गैरप्रकार होतात आणि ह्या गैरप्रकारांसाठी शिक्षकांचा उपयोग करण्यात येतो, कारण की संस्थाचालक एकच आहे आणि त्याचे हँड्स म्हणजे शिक्षक. आणि शिक्षकसुद्धा आपली नोकरी जाऊ नये या कारणास्तव संस्थाचालकाला मदत करतात, मुख्याध्यापकाला मदत करतात आणि याच्यामध्ये अनेक तक्रारी होऊन सुद्धा बोर्डसुद्धा याच्यामध्ये सामील असल्याचं मला दिसते. कारण की जेव्हा आपण बोर्डामध्ये तक्रार दाखल करतो तेव्हा बोर्डचे अधिकारी हे बिलकुल कारवाई करत नाही. त्याच्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांचे असे आदेश असून सुद्धा, म्हणजे 2024ला आदेश आहे, त्याच्यानंतर 2026ला मोबाईलवर, व्हॉट्सअपवर सर्व ठिकाणी त्यांनी अशा प्रकारच्या शिक्षकांना थांबवू नये म्हणून पूर्ण आदेश काढले असून सुद्धा, आणि मी सुद्धा स्वतः शिक्षणाधिकाऱ्यांना तक्रार करून सुद्धा त्यांनी पाहिजे तेवढी दखल घेतली नाही. त्यांनी फक्त एका सेंटरवरती मला असं आढळलं होतं, तर त्या सेंटरच्या केंद्र संचालकाला फक्त फोन करून सांगितलं की अशा अशा प्रकारे प्रकार घडू नये, पण अंमलबजावणी ही पूर्णतः फेल तुम्ही ठरली आहे. फार गंभीर आरोप करताय हेमंतजी. शिक्षणाची केंद्र, ज्ञानाची केंद्र, जी विद्यालय आहेत, जे ज्युनियर कॉलेजेस आहेत, तिथे हा प्रकार चालतो. म्हणजे शिक्षकांनाच कॉपी वितरणासाठी ठेवून घेण्यात येतं असं तुम्ही म्हणताय, असं तुम्हाला म्हणायचं? येस, शिक्षकांना अ, ते भाग पाडतात. ॲक्च्युअली शिक्षक त्या प्रवृत्तीचे नाही, त्यांना ते करण्यास मजबूर करतात. कारण की त्यांना त्यांच्या नोकरीचा धोका निर्माण करण्यात येतो आणि त्यामुळे ते शिक्षक त्यांच्यासाठी काम करतात. आणि खाजगी शिक्षण संस्थाचे जे संचालक आहेत किंवा मुख्याध्यापक आहेत, त्यांचा काय हेतू आहे याच्या मागे? त्यांचा हेतू असा की ते विद्यार्थ्यांकडून पैसे घेतात. कधी-कधी आता 2 वर्षापासून 3 वर्षापासून असं दिसत आहे की काही विद्यार्थ्यांना हे होम सेंटर मिळत आहे. म्हणजे 100 विद्यार्थी असेल तर 50 विद्यार्थ्यांना होम सेंटर मिळते. त्याच्यामुळे त्यांचा शाळेचा रिझल्ट वाढवण्यासाठी सुद्धा ते त्या स्वतःच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचं सुद्धा अनेक शाळांमध्ये हे प्रकरण दिसून येते. हे आपण जे बोलताय खूप धक्कादायक आरोप आहे. तुमची काय मागणी याच्या पुढे? यापुढे अशी मागणी आहे की कोणत्याही प्रायव्हेट शाळांमध्ये ज्या शिक्षकांची ड्युटी आहे 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेवर, त्याच शिक्षकांना फक्त तिथे प्रवेश देण्यात यावा. बाकी शिक्षकांना तिथून त्यांना जायला सांगण्यात यावे. कंपल्सरी आहे आणि हा नियम आहे. माझा नाही, शासनाचा नियम आहे, बोर्डाचा नियम आहे आणि एज्युकेशन ऑफिसरनी सुद्धा हा आदेश 2दा काढलेला आहे. खूप खूप धन्यवाद. तर एकूणच अधिकाऱ्यांनी आदेश काढलेला आहे, नियम आहे, पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. आणि या निमित्तानं माहिती कार्यकर्ते हेमंत गांजरे यांनी अत्यंत महत्त्वाचा आणि खळबळजनक आरोप केलेला आहे, दावा केलेला आहे. ते असं म्हणतायत की या प्रकरणामागे कुठेतरी खाजगी शिक्षण संस्थांचे संचालक आणि मुख्याध्यापक यांची भूमिका असू शकते आणि या शिक्षकांना कॉपी पुरवण्यासाठी वापरण्यात येऊ शकतं, वापरण्यात येतं मुळात. आणि कुठेतरी याची चौकशी व्हावी आणि या प्रकाराला आळा बसावा अशी मागणी करण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.